ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना फक्त 1 वाटी गव्हाचं पीठ वापरून ना अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट तयार होते. त्यामुळे व्हिडिओ संपला ना तरी लगेच ही रेसिपी तुम्ही करायला घ्याल. तर त्यासाठी बघा, इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 2 ते 3 चमचे बारीक रवा घेतला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि पुन्हा छान असंही ढवळून घेतलेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. पाणी घालताना ना एकदम ओतू नका, जितकं लागेल ना तितकंच इथे पाणी घालायचं आहे. तर इथे मला एकूण ना 2 वाट्या इतपत पाणी लागलेलं आहे. तर इथे सगळं मिश्रण मी हलवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हा पदार्थ ना करायला अगदी सोपा आहे. तुम्ही कधीही नाश्त्याला किंवा जेवणामध्ये मुलांच्या डब्यासाठी काहीतरी झटपट बनवायचं असेल किंवा भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल ना तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. इथे बघा, अगदी थोडं थोडं करून पाणी टाकून मी छान असं मिक्स करून घेतलं आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि लाईक केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. बघा, हवं तर तुम्ही अशा पद्धतीने ना रवीनेसुद्धा ढवळू शकता, म्हणजे अजिबातच यामध्ये गुठळ्या वगैरे राहणार नाही आणि अगदी स्मूथ अशी याची जी पेस्ट आहे ना ती तयार होईल. आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे. हे बॅटर थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. गॅसवरती एक पॅन किंवा कढई तापत ठेवा. त्यामध्ये 1 पळी इतपत तेल घालून घ्या. तेलाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तेलाऐवजी तुपाचा वापर केला ना तरी चालेल. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे. ही रेसिपी मी 2 ते 3 जणांसाठी करते, त्यानुसार जे काही साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल ना तर तुम्ही साहित्याचं प्रमाण इथे वाढवू शकता. आता तुमच्याकडे घरात ज्या काही भाज्या अवेलेबल असतील ना त्यामध्ये तुम्ही घालू शकता किंवा जर कांदा टोमॅटो असेल ना तर त्याचा नुसता वापर केला तरी चालेल. इथे माझ्याकडे थोडंसं गाजर होतं त्यामुळे इथे मी ते किसून घेतलं आहे. सिमला मिरची बारीक अशी कट करून घेतली आहे आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो अर्धा कट करून घेतला आहे बारीक असा. मुलांना शक्यतो गाजर, सिमला मिरची या भाज्या आवडत नाही किंवा दुधी भोपळासुद्धा यामध्ये तुम्ही किसून घालू शकता. दुधी भोपळासुद्धा मुलं खात नाही, त्यामुळे नक्कीच एकदा दुधी भोपळासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि मुलांना खाऊ घालू शकता. आता हे छान असं आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ बघा, खूप जास्तसुद्धा घालायचं नाही. जितका भाज्या तुम्ही घातल्या आहेत ना तितकंच इथे मीठ तुम्हाला घालायचं आहे त्यानुसार, कारण की आपण जे बॅटर तयार करून ठेवलं होतं ना त्यामध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत. एक मिरचीचा ठेचा इथे मी घातला होता. मिरची थोडीशी ठेचून घेतली आहे खलबत्त्यामध्ये आणि ती इथे तुम्ही घालून घेतलेली आहे. तिखट जर तुम्हाला जास्त आवडत असेल ना तर तुम्ही 2-3 मिरच्या ठेचून घेतल्या ना तरी चालणार आहे. आता ह्या भाज्या थोड्या वेळ परतून घेतल्या आहे आणि नंतर नाही ते मी गॅस बंद करून घेतला आहे. तोपर्यंत बघा, जे आपलं बॅटर आहे ना ते सुद्धा बऱ्यापैकी छान भिजलेलं आहे. आता सगळ्या भाज्या ज्या आहेत ना ते यामध्ये आपण घालून घेऊया. तुम्हाला जर वेळ नसेल ना तर तुम्ही गरम गरमसुद्धा यामध्ये भाज्या घालू शकता किंवा जर वेळ असेल तर थोड्या वेळ ह्या भाज्या थंड होऊ द्या आणि नंतर यामध्ये घालून घ्या. आता हे सगळं छान असं ढवळून घ्यायचं आहे. हा पदार्थ ना करायला अगदी झटपट आहे. मुलांना कधी कधी डोसे खाऊशी वाटतात, पण कधी कधी पीठ भिजवायला खूप वेळ लागतो किंवा तांदूळ भिजवायला अख्खा 1 दिवस लागतो. तर अशा पद्धतीचे इन्स्टंट डोसे तुम्ही मुलांना करून देऊ शकता. इथे बघा, बॅटर छान असं मी मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी इथे पाहू शकता. खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही. तुम्हाला जर हे डोसे जे आहेत ना ते थोडेसे कडक किंवा कुरकुरीत असे आवडत असतील ना तर बॅटरमध्ये अजून थोडंसं तुम्ही इथे पाणी घालू शकता. आता इथे तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेल किंवा मग तुपाचा वापर करू शकता. मी इथे थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आता गॅस मिडियम करायचा आहे आणि बॅटर आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचं आहे. आपण ज्या पद्धतीने डोसे वगैरे करतो किंवा मग रव्याचे वगैरे डोसे करतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा डोसे करून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने हे पसरून घ्यायचं आहे, पाहू शकता. अजिबातच खाली चिटकत वगैरे नाही. फक्त नॉनस्टिकचा किंवा मग अशा पद्धतीचा कोणताही तवा तुम्ही वापरू शकता. ॲल्युमिनियमच्या तव्यावरती थोडेफार हे डोसे खाली चिटकू शकतात.
आता मीडियम गॅस करूनच हा डोसा आपल्याला छान असा झाकण ठेवून शिजून घ्यायचा आहे. तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. इथे बघा वरच्या साईडने छान असं हे बॅटर जे आहे ना ते सुकलेलं आहे. वरनंसुद्धा इथे मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि याची एक साईड आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. आता इथे हा पहिला डोसा आहे ना, त्यामुळे इतकी चांगली अशी जाळी पडलेली नाही, पण ते नंतरचे जे डोसे आहेत ना त्याला अगदी छान अशी जाळी पडते. जर तुम्हाला खूप जास्त जाळी पडलेले डोसे आवडत असतील ना, तर तुम्ही यामध्ये बॅटरमध्ये अगदी थोडासा चिमूटभर सोडा वगैरे सुद्धा घालू शकता. पण इथे मी अजिबातच सोड्याचा किंवा इनोचा वापर केलेला नाही, त्यामुळे खूप जास्त अशी जाळी पडलेली नाही. डब्यासाठी म्हणाल ना तर अगदी झटपट हे डोसे तयार होतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संध्याकाळचंच हे बॅटर फ्रीजमध्ये करून ठेवू शकता आणि उठल्या उठल्या असे गरमागरम मुलांना डब्यासाठी हे डोसे करून देऊ शकता. अगदी झटपट होणारी आहे आणि मुलांनासुद्धा रोजची भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, तर अशा पद्धतीचे हे गरमागरम तुम्ही डोसे त्यांना देऊ शकता. यासोबत कोणतीही चटणीची सुद्धा गरज लागत नाही, पण जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही टोमॅटो केचपसोबत हे डोसे खाऊ शकता. आता बघा हा सुद्धा डोसा मी करून घेतला आहे आणि यावरती सुद्धा झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया. ही रेसिपी तुम्ही पाहुणे-रावळे आले ना तरीसुद्धा करू शकता, कारण की नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही, तर अशा पद्धतीचे हे इन्स्टंट डोसे तुम्ही बनवून देऊ शकता त्यांनासुद्धा. पाहू शकता आपल्या सुरुवातीचा जो डोसा होता ना त्याला इतका छान अशी जाळी पडली नव्हती, पण जो नंतरनं जो डोसा करून घेतला होता ना त्याला अगदी छान अशी जाळी पडलेली आहे. आता वरनंसुद्धा अगदी छान असं तूप लावून घेऊया आणि हा सुद्धा डोसा पलटी करून घेऊया. अशाच पद्धतीचे सगळे डोसे मी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. इथे पाहू शकता आपले छान असे खमंग जाळीदार डोसे तयार झालेले आहेत. रंगसुद्धा अगदी सुरेख असा आलेला आहे आणि अगदी सॉफ्ट झालेले आहेत. डब्याला दिले ना आणि थंड झाले ना तरीसुद्धा खायला अप्रतिम लागतात हे. त्यामुळे नक्कीच एकदा ही गव्हाच्या पिठाची पौष्टिक रेसिपी करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.